विमानतळावर जाताना सेल्फी काढण्याची सवय आहे का? किंवा रील्स बनवून सोशल मीडियावर टाकता का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण आता विमानतळावर नियम मोडल्यास तुमचा फोन जप्त होऊ शकतोय. सध्या अनेक जण ट्रॅव्हल्स ब्लॉक करतात. एखाद्या प्रवासाला जात असताना, विशेषतः विमानाने जाताना विमानतळावर सेल्फी काढणं, रील बनवणं आणि ट्रॅव्हल्स ब्लॉक शूट केले जातात. पण यापुढे असे व्हिडिओ शूट केल्यास संबंधित प्रवाशाचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात विमानतळांवर रील्स, व्हिडिओ, ब्लॉग्स, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. यामुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणा, विमानतळ संचालन आणि संवेदनशील पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती नकळतपणे सार्वजनिक होतीये. विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची माहिती या शूटिंगच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध होऊन सुरक्षेला बाधा पोहोचू नये याकरता डीजीसीएनं हा नियम जारी केलाय. मोबाईल जप्ती आणि दंड, त्याचप्रमाणे अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्ये देखील टाकलं जाऊ शकते. नव्या नियमानुसार सुरक्षा तपासणी क्षेत्र, एक्सरे मशीन, सीआयएसएफ जवान, कंट्रोल रूम, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि इतर संवेदनशील भागांचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. पण विमानतळांवरील सर्वच भागांमध्ये फोटोग्राफीवर बंदी नाहीये. टर्मिनल्स, लाऊंज आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात छायाचित्रण करता येणार आहे. मात्र कोणता भाग प्रतिबंधित आहे याची माहिती घ्यावी लागणार आहे. व्यावसायिक जाहिराती, चित्रीकरण किंवा इन्फ्लुएन्सर कंटेंट निर्मितीसाठी संबंधित विमानतळ प्रशासन आणि अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. अधिकृत मंजुरीशिवाय चित्रीकरण करता येणार नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळी विमानतळावर रील बनवण्याआधी नियम नक्की तपासा. एक छोटी चूक तुम्हाला अडचणीत टाकू शकते. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा.